तुझे कृपे करिता त्यास मनो निमित्त पदास अभिन्नत्वे नमितो. तर हे जे ग्रंथकर्त्यानं सुरुवातीला गणनायकाला नमन करून सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या कृपेनं गणेशाच्या सर्व काही मला बाबा तुझ्या कृपेनं बुद्धी सुचली आहे, त्यानुसार मी आता ग्रंथाची रचना करतोय असं प्रारंभीचं वंदन आहे. परमाधिकाचं ध्यान करून सुरुवात केलेली आहे. तूची भक्त कांदा अवतार धरून या त्रिगुण त्रिपुर कणार्धेचे दोन्ही टाकी शिदवर तैसा तव महिमा त्यांचे मोडून या कंबगडे जे का भक्त सोंगडे त्या सुखी केले. तर परमात्माच्या कृपेनं ग्रंथ रचना करत आहे आणि तुझ्या कृपेनं सर्व काही घडत आहे असं ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे. आता वंदू शारदा जननी सकल शास्त्रे जिच्या स्तवनी वेद विद्या कला दे जने जिचे अवयव असती वंदू गुरु विनायक साकरे जो सावता अवतार साचारे घेऊन परमार्थ तत्व प्रकटकारे करून शिष्या तप्त केले. तर हे जे शारदा मातेच्या कृपेनं मला काय जी बुद्धी सुचली त्यानुसार मी हे ग्रंथ रचना करत आहे आणि विनायक साखरे यांना पण गुरु वंदना केलेली आहे आणि जो सावता महाराज साचार केला त्यांनी ह्या ग्रंथ रूपानं म्हणून ह्या ग्रंथकर्त्याला आपण नमन केलेलं आहे. वंदू गुरु विनायक साखरे जो सावता चार साचर घेऊन परमार्थ तत्व प्रगटे करून शिष्या तृप्त केले. जयाचे सकल शास्त्र उपासक ज्ञान तव तयाचे सेवक केलेची मम मती लेख लेखानार्थ स्फुगविली. आता वंदू शंकराचार्य जे घेऊन अवतार पाषांड सावजे प्रखर खंडित केली. जो ज्ञानी या माझी शिरोमणी प्राकृत भाषेत ज्ञान प्रगटिविले जनी तया ज्ञानेश्वराचे नमुने ग्रंथारंभ करी तसे म्हणजे ज्ञानाचे देव ज्ञानदेव ह्यांच्या कृपेनं मी ही ग्रंथाची रचना करत आहे असं म्हणून ग्रंथकर्त्याने ज्ञानेश्वर माऊलीला जे की ज्ञानाचा राजा आपण संबोधतो आणि होतेही ज्ञानाचा राजा म्हणूनच ज्ञानदेव नाव पडलं होतं हेही खरं आहे. तर त्यांच्या चरणी वंदन करून बाबा तुमच्या कृपेने मी ही ग्रंथ प्रारंभ करत आहे असं ग्रंथकर्त्याने त्यांना नमन केलेलं आहे. द्रव्यदाराचे मोहे जग तो मोहिले आहे परी संत कृपेने पाहे भवसागर तरती. संत कृपा असले तर आपले जे दोष असतात संत कृपेनं आपले दोष सुद्धा कमी होतात आणि कलियुगामध्ये हे कली ज्याच्या अंगात ऊत येतो ते लोक जास्त करून चांगल्या माणसालाच त्रास देतात बरं का. हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं तुम्ही बघा का जे वाईट आहे तो वाईटाच्या वाट्याला जात नाही. वाईट जे चांगले आहेत त्यांच्या वाटेनं आपलेपणानं राहतात आणि दुष्प्रवृत्तीचे ते मिळून मिसळून राहतात ते बी पण त्यांचेच तुमचेच नाहीत मिसळत तुमचे वाद घालायला येतील. तर असे हे द्वंद्व ह्या जगाच्या निर्मितीपासूनच चालत आलेला आहे. त्यालाच तर आपण म्हणतो ना देव आणि दानव काय आहे. दानव म्हणजे सगळ्याला शिंगच फुटले की त्याला दानव राक्षस म्हणतात अशातला भाग मुळीच नाही. हे दोन पायातले माणसामध्ये दानव भरपूर असतात आणि हे पावला पावलाला आपल्याला भेटतात. 3.5 घटका मन शांती संत कृपेने झाली आणि शेती ते नरमोक्ष पद पावती अशी ख्याती कलीची असे. कलियुगी दैवता बौद्ध रूप तरी परी संती त्या घेविले रूप नामस्मरणाचा ज्ञान दीप दिदला जान साधका. 5 वाजता भक्तीचे उभवेनी तोरणा संसार नष्ट प्राय केला जाण
जीवन मुक्ती अंगी बाळून स्वानंदे वर्तती ऐशा परिचय संत साचार ती स्थापनी भक्ती प्रकार धर्म रक्षणीय सन्मार्ग तोर जगी ऋणविला. देवाचे ह्या लोकांना आपण जर त्रास दिला तर त्याचा महादोष आपणाला लागत असतो. आणि ह्या कलियुगामध्ये ह्या असे महादोष आहेत आणि त्याच्यातच लोकांना मोठेपणा वाटतो की आम्ही कसं ह्यांना बघा भिविलं किंवा ह्यांना कसं दाबून टाकलं. आणि कुठे मंदिरात बी गेले तरी किंवा पवित्र ठिकाणी गेले तरी तिथंही हे आपली दादागिरी करायला बघतात. म्हणजे ही कलियुगी वार तिथंही आपला अवतार प्रकट करत असत. ज्याचे भाज स्वाधीन त्याचे धर्म घडे जाण कर्माची सांगता पूर्ण लोक लज्जा त्यागे परोपकारी पुण्य जोड परकडे बापाचे नड ऐशा परिमार्ग उघड संती साचार दाविला. नामस्मरणाचे नि साधने साधिका सायुज्यता पावने संसाराने त्यागुनी जाण सुखी केले. द्वारा राज्य सुत जनते गुंतले त्यात जनी परमार्थ मात लुप्त काय झालीये. आम्हासी सिपाही देव भेट पूर्ण नाही परंपरेने धंदाही आम्ही धंदा करीत असो. डावावी न्यायाने तर कुलवंशता निश्चित गोत्र प्रवर तदा गोतादी समस्त आम्ही सांगू तुम्हा ते विहित कर्मे कोणते निषिद्धाची काय स्थिती न्याय अन्याय प्रवृत्ती आम्ही सांगू तुम्हा ते मोक्ष मार्गाची खुण न पावे देव सेवे विन आपणास ती मिळेनाशी खात्री होत असे. तरी तो करुणी सेवा मिळवावा मोक्ष ठेवा देवा विन न म्हणावा अन्य गुरु सावत्या. ऐशी ऐकोणी कुलगुरु आणि आनंद झाला सावत्याच्या मणी रात्रंदिवस ध्याने विठ्ठला ते चिंतित असे. तर हे जे माळीगण आलते मी तुम्हाला आताच सांगितले की माळीगण कोण आणि कुणाचं काय काम करतात. तर ते माळी समाजाचं हे काम करायचे. त्यांना सांगितलं की ह्याला देवाविना दुसरा गुरु कुणी नाही. का की हा सगळ्या दुनियेचा गुरु आहे. मग ह्याचा गुरु व्हायची पात्रता ह्या भूतलावर कुणापाशीही नाही. ही त्यांनी स्पष्ट सोबा माळ्याने नंगेता आई त्यांना सांगितलं होतं. हे बाळ लहान असताना तर असे काही चमत्कार हे लहान बाळ सुद्धा दाखवत असत. काय यांच्या मनात आलं सांगा बरं. भले तो कॉमन मॅन साधारण माणूस असेल तुमच्या माझ्यासारखा पण याच्या मनात काय आलं ह्या बाळाला बघितल्यावर. तर ती सुद्धा ह्या बाळाचीच किमया होती. पुतना मारली तेव्हा कृष्ण किती वर्षाचे होते हो. चलत होते का पळत होते. तर असं असतं. शक्तीला वयाचं तुमच्या हांगडा मासाचं ताकदीचं अरे हाडा मासाची ताकदच नसते हो. हाडा मासात सुद्धा ताकद त्याची असते. त्या शक्तीची ताकद असते आपली नसते. आपण फक्त मूर्ख एवढे असतो की चांगलं केलं की मी केलं म्हणतो. पटकन सगळ्याच्या आधी लगे आपण पुढे येतो. मी 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 आपल्यातला मी आपणाला गुणानं जगू देत नाही. खरी माणसाची गोची इथं होती. तर तसं हे सावता महाराजांना पाहिल्या त्या माणसाच्या मनात जे आलं त्यांना सुद्धा अचंबा वाटला असेल की बाबा ह्या बाळाला पाहिल्यावर आपणाला एवढे कसं काय सुचलं म्हणल्यासारखं. म्हणजे नंतर अडचण गेल्यावर काय आपल्याला स्वप्न पडलं का आपल्या अंगात काय पांडुरंग शिरला होता. तर खरंच त्याच्या अंगात पांडुरंग शिरला का याचं दर्शन झालं ना. आणि ह्या पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला. कारण संतांपाशी भेदभाव नाही. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे मने कामना बुद्धी. जय देव रत्नाकरची चंदनाची ओढ
जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मने स्वामी मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय मूर्ती जय देव जय 28 उमा वामने रुक्माई सर्वे शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्मानेला चरणी वाहे भीमा उदारी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा ताईच्या वल्लभा भावी जोडगा जय देव तुळशी माळा गळा कंठी कंठी कासे पीतांबर कस्तूर लाटी देवा सुवाडा नित्येची भेटी गरुडान मंगळ फुले राती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा ताईच्या वल्लभा भावी जोडगा जय देव नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य भेदा सेवती साधू संत म्हणा विद्या माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा लागले सागरात पाषाण पाहिले तैसे तुकोबाचे अभंग रचले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा